सगळेजण नमस्कार करा. अहो ऐका ना, मला सांगा इथं खरंच जे मागेल ते पूर्ण होतं का हो? हो ना. अगं होणार की, फक्त आपलं मन साफ पाहिजे. ए बाई, तू लगेच स्वतःवर घेऊ नको. मी आपलं असंच म्हणले. तुमचं असंच बोलणं मला चांगलंच कळतंय बरं का. आणि हा, निदान आज जे काही मागाल ना ते बायकोसाठी मागा. हो ना. देवानं मला तुझ्यासारखी एवढी भारी बायको दिल्या, मग दुसरं काय मागू मी त्याच्याकडे. तुम्ही पण ना हाय पडा. आज जन्माची उंजळ तुझ्या पायावर व्हायला तयार आहे मी देवा. फक्त माझ्या आप्याचा संसार नीट होऊ दे. एकमेकांबद्दल पहिल्यासारखं प्रेम नवरा बायकोत परत येऊ दे देवा. देवा, माझ्या मा बाबामध्ये प्रेम होते आणि माझी पूर्ण फॅमिली एकत्र राहते. मी परत तुला काहीच मागणार नाही. तुला माझ्याकडून जी आवडते घे, पण या सगळ्यांना एकत्र आण. पोरगा आशा घेऊन बसले देवा. माझी काहीच नाही, पण त्याची इच्छा पूर्ण कर. तू दयाळू आहेस असं म्हणतात. माझा मग तुला जे मागेल ते दया करून त्याला मिळू देते. अरे बाळा, तुझी इच्छा पूर्ण होणार म्हणजे होणार. हो, कसं काय काका? अरे बाळा, लहान मुलं देवाचीच रूप असतात म्हणून. म्हणजे अरे म्हणजे आपण मागितलेल्या सगळ्या इच्छा पूर्ण करायला देव हो म्हणला असं. हो का? चला 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 येऊ. चला गुरुजी. चला. अरे अमोल, आलो वाटतं, आलो. अरे आला वाटतं अमोल. काय अमोल, एकदम खुश दिसतोय. हो आजोबा, आता मी देवाला जाऊन आलोत ना. मग कसं वाटलं देवाला जाऊन? अहो विनायकराव, अमोल दर्शनाला येतोय म्हणल्यावर देवालाच आराम नाही. कदम, सगळ्यांचं देवदर्शन एकदम मस्त झालं. आजोबा, मी देवाला नवस बोललो आणि देवाने माझं ऐकलं पण. मग हा. देवाला माहितीये आमचा अमोल किती गोड आहे ते, त्यामुळे ना ते तुझं ऐकणारच. हो. बरं, मी काय म्हणते, तुम्ही बाहेरून येताना काही खाऊन घेऊन आले नाही ना? कारण ना मी तुमच्यासाठी स्वयंपाक बनवलाय ना, म्हणून. हा, अरे वा फुयाजी, तुम्हाला सांगतो प्रवासानं माझी अवस्था लय खराब झाल्या. तुम्ही लागा तयारीला. ए आधी फ्रेश हो जा लवकर. पण तिथे दिप्या, अरे हातपाय तोंड तरी धुवून घे, मग जेवायला बसायचं असते. बरं बापू. बया, आजचा दिवस इतका आनंदाचा आहे म्हणून मी पटापटा सगळा स्वयंपाक केला. नाही म्हणजे आता तुम्ही कुलदेवताला जाऊन आला का नाही सगळी, मग त्या आनंदाचा दिवस आहे का नाही? एवढं आहे बरं का. आणि पुयाजी, त्यासाठी तुम्हाला थँक्यू बरं का. होय भुयाजी, तुम्ही विषय काढला म्हणून आम्ही देवदर्शनाला गेलो. आणि आप्या, आजचं देवदर्शन खरंच आवडलं बरं का मला. आणि बरं झालं पुयाजी, तुम्ही रोजच्या सारखं जेवण बनवले ना. हा, आता तुम्ही एवढ्या लांबून थकून येणार म्हणून एकदम साधा स्वयंपाक केलाय. हा हा. बरं केलं भुयाजी, आजचं देवदर्शन मला लय आवडलंय बरं का. मला बी बापू. मी पण आलो असतो र, पण माझ्या तब्येतीमुळे मला नाही जमलं. आजोबा, तुम्ही टेन्शन घेऊ नका, आपण जाऊ की नंतर. सगळे कंटाळले तर याचा उत्साह बघा. अमोल, तुला भूक नाही लागली का? हो मा, खूप भूक लागली. लागली आहे ना भूक? मग चला आवरून घ्या, मग जेवायचं आपल्याला. चला 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 चला. आप्पे, अगं आज मी पहिल्यांदा एवढ्या आनंदानं तुला जेवायला घालणार आहे.
आणि ह्यो आनंद तुमच्या बरबादीचा आहे. कारण आज तुमचे सगळे जमिनीचे कागद माझ्याकडे आलेले आहेत बघ. पार्टनर, खरंच तुम्ही पाहिजे होता बरोबर आज. होय हो. अहो पर या पोराचा उत्साह बघून मला असं वाटतंय की मीच तिथे जाऊन आलोय त्याच्या बरोबर. मला जाऊबाईच म्हणायचं. हे बघा, मी इथे आले याचा अर्थ असा नाहीये की मी तुम्हाला माफ केले. अगं आर्या, तू इकडं आलीस तर मला किती आनंद झालाय. त्याने काय होणार आहे ताई? हे बघा, तुमची हीच इच्छा आहे ना की मी तुम्हाला परत एकदा जाऊबाई म्हणावं? अगं नुसतं जाऊबाई म्हणावं अशी नाही, तर तू या घरची सून म्हणून यावीस अशी इच्छा आहे माझी. मग माझं एक काम करा, आणि तसंही तुम्हाला माझी मदत करायचीच आहे ना? अगं आर्या, का नाही करणार मी तुझी मदत? सांग ना. त्या अप्पीच्या घरात ती मोना आहे, ती तुमचं ऐकते ना? म्हणजे ती तुमच्या हातातली आहे ना? हा, अगं तिला पण आपण आणि भाऊजी एकत्र आलेले नको. ग्रेट. मग मला तिच्याकडून थोडीशी माहिती हवी. कसली? ऐका, इतकंच काय ते आपल्याला करायचं. एकदा का अप्पीने अर्जुनचा परत एकदा विश्वासघात केला की मग झालं. मग मी बघते अप्पी आणि अर्जुन कसे एकत्र येतात. आर्या, अगं हा तर जालिम उपाय आहे. तू आता काळजीच करू नकोस. तुला हवी असणारी माहिती व्यवस्थित काढून देते मी. ताई, हे काम लवकरात लवकर झालं पाहिजे.